तर नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या सगळ्यांचं लाडको गणेश पराडकर. आम्ही दाभोळमध्ये गणपतीच्या मंदिरात. तुम्ही बघू शकता पाण्याचे धबधबे, एकदम मस्त पाण्याचे धबधबे आहेत. खाली वाळाच्या थैसून वरच्या साईडला मंदिर असा. तर आपण ज्याची वाट बघत होतो तेच आपलं सिद्धिविनायक गणपती मंदिर दाभोळ. तुम्ही बघू शकता सिद्धिविनायक गणपती मंदिर दाभोळ. तर भाविक मंदिरात येत असतात. तुम्ही बघू शकता निसर्गरम्य असं वातावरणामध्ये हे मंदिर आहे. कलमाची बाग आहे या साईडला आणि त्याच्यानंतर इकडे ओहळाचे पाणी असतं ते तुम्ही बघू शकता. तेच फायनली आता आपण चाललो मंदिरात. तुम्ही बघू शकता बाहेरच्या साईडने मंदिराचं दर्शन गणपतीचं. असा माझ्या रे आता फायनली आपण चाललोय मंदिरात. तुम्ही बघू शकता तर आता आपण चाललोय मंदिरात. इथे तुम्ही बघू शकता धूप अगरबत्ती कापूर वगैरे जाळून त्यानंतर आपण मंदिराचे घंटानाद केलेला आहे. गर्दी असल्यामुळे आपल्याला शूटिंग करता येत नाही, तर आपण आता इकडे मंदिर मामाचं दर्शन घेतलेलं आहे. गणरायाच्या गाभाऱ्यातील ते मंदिराचा कळस. उभं राहतो मस्त आहे किती. आता आपण श्री गणरायाचे पूजन करताना आपण आता गाभाऱ्यात आलेलो आहोत. नवसाला पावणारा हा दाभोळचा गणपती. तुम्ही जर आलात आवर्जून भेट द्या. आचऱ्यावरून सरळ आल्यानंतर तुम्ही सरळ रोडने इकडे यायचं आहे दाभोळ रोडला. ये जागृती आहे. तर आता फायनली आपण चाललो खाली मंदिरात. तर ते खाली भुयार आहे आणि सोडून आता आपण चाललो मंदिरात. आपण चाललो
आलो आता खाली मंदिरामध्ये आणि पूर्ण खालच्या पायथ्याशी असं इथे आपण आलेलो आहोत. इथे आपण आलो आता खाली. इथे आपण चाललेलो आहे मंदिरात. श्री गुरुदेव दत्त श्रीपाद वल्लभ श्री दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ अवतार दत्त अवतार स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त जय. सिद्धिविनायक महाराज की जय. त्यानंतर आपण इकडे आलेलो आहे. श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त जय. गण 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 गणाचा बोके. त्यानंतर आपण आलेलो आहोत तिथे महाराजांचं दर्शन घेऊन आपण परत चाललेलो आहोत. इकडे तुम्ही बघू शकता अतिशय असं सुंदर असं कोरीव काम करून मारुतीचं रूप इथे आपल्याला दिसलेलं आहे. त्याच्यानंतर आपण इकडे घेतो आहोत शिवपिंडीचं दर्शन. शिवपिंडीचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आपण इकडे आलेलो आहे. तो पाण्याचा धबधबा आहे तो तिकडून आलेला आहे. तिकडून हे पूल बांधलेलं आहे तुम्ही बघू शकता. जुने काळातील आपले इथे बांधकाम आहे. आणि त्याच्यानंतर आपण आलेलो आहे तिथे. तर तुम्ही बघू शकता इकडे पाणी आहे. छान पद्धतीचं पाणी वाहत आहे. आणि तुम्ही बघू शकता शिवशंकराचं रूप पिंडीतून सुंदर असं रूप. आणि या पाण्यामध्ये आता आपण आलेलो आहोत तिथे बघू शकता. असं पाणी वाहत झालेलं आहे खाली. बघू शकता तर आता आपण सुटे पैसे श्री देवाला अर्पण करतो. तर आला दाभोळला तर तुम्ही नक्की भेट द्या. दाभोळ येथे श्री सिद्धिविनायक मंदिर. आचरा टिट्यावरून आल्यानंतर सरळ या रस्त्याने यायचं आहे देवगड रोडला कुणकेश्वर. आणि त्या सरळ रस्त्याने तुम्ही आल्यानंतर इकडे तुम्ही बघू शकता आज पाऊस नसल्यामुळे आपल्याला शूटिंग करता आली. तर इथे भक्तजन दर्शन घेताना दिसत आहे. सर्व मनोकामना आपले पूर्ण होतात तिथे. तिथे श्री वाघोबाचं दर्शन. धन्यवाद. तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आपला चॅनल मालवणी धुमशान यूट्यूबवरती जाऊन सबस्क्राईब करा. आणि लाईक शेअर कमेंट्स जसं आजपर्यंत तुम्ही मला भरभरून प्रेम दिलात तसंच प्रेम द्याल अशी आशा बाळगतो. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता शंकराचं दर्शन घडवितो. तर तुम्ही बघू शकता. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. तर आपण आता मित्रांनो इकडून चाललेलो आहोत. आपण आता मिठबावच्या तिथे श्री गणरायाचं दर्शन घेण्यासाठी. तर चला तर मिठबावला आपण आता जाणार आहोत. तर आपण इथून वरून इथून खाली आलो होतो. परत आपण वरच्या साईडला चाललेलो आहोत. तर इथे आपल्याला बाळूमामा दिसत आहे. बाळूमामाचं दर्शन घेऊन
आपण चाललो आता पुढे. तर इथे आपण चाललो आता वरच्या साईडला. खूप छान असं वाटलं इकडे आल्यानंतर दर्शन घेऊन. गणपती बाप्पा होऊया. गणपती बाप्पा सगळ्यांनी मिळून दरवाजावर. तर आता आपण आलो फायनली दर्शन घेऊन. आता आपण चाललो मिठबावला श्री गणपतीचं दर्शन घेण्यासाठी. आम्हाला खूप छान असं दर्शन झालं. आता खूप गर्दी झालेली आहे. लागलं मग मी चॉकलेट पाणी ये इकडे ये. काय करूचा पण काढा ना. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. इथे भक्तजनांना एक सुविधा आहे की इथे पोटी वगैरे अगरबत्ती वगैरे जर विसरला असाल तर इकडून घ्यायची आहे. तर इकडे तुम्हाला ओटी आणि अगरबत्ती मिळेल. धन्यवाद. तर आता चाललेलो आता आपण फायनली मिठबावमध्ये. तर ही आपली गाडी आहे श्री स्वामी समर्थ आणि एक तुई निरंकार.